त्यात काय वाद राहणार नाही. रमेश कदम या मागणं आमच्या पिढ्यालाच मी सांगितले, समजा मी जर झटक्यानं मरून गेलो तर पोराला स्वतः सांगितले की रमेश कदम या मागणं हालू नको. 2-4 गावात मला रमेश कदमामुळं धन आमदार म्हणून हाक मारते ती लोक. आता आज जवळजवळ 7-8 वर्ष झालं ही गल्लीतली बारकी लेकरं किंवा गावातली आमदार मामा म्हणून मला हाक मारते ती. अहो 1 किलो मटण आणलं तर एकटा खा वाटत नाही मला. तर हे 10 माणसं असल्याशिवाय मला ती जेवायला मजा येत नाही. हां की कळलं ही धना वाघमारे चळेचा माणूस कसा आहे. मी डायरेक्ट राजकारणात म्हणजे काय आधी मी लोक या साला लावतो. रमेश कदम साहेबापाशी मी गेल्यापासून मी सालं बिल पाक बंद करून दिलं. मला राजकारणाला नाद लागला. हँडल करतो. परिस्थिती माझी नाजूकच आहे आणि मी काय मोठा मी झालेलो नाही. नाव निक माझं मोठं झालं. परिस्थिती ही नाजूकच आहे. मला एक खुले राहायला ही. हां राजकारणाला नाद लागला की रमेश कदम आलं मला नवीन जन्म आल्याने वाटते. नवीन जन्म रमेश कदम दिसला मला नवीन ताकद आल्याने वाटते. हां काय सगळी माणसं माझ्याकडे बघायला लागली. टायर सट्टपाट वाजवतो. थांबलो नाही आम्ही. मोहोळला गाठलं. मोहोळमध्ये सभा होती मार्केट यार्डात. ती सभा गाठली आम्ही जाऊन तिथं. प्रेम लावलेला आहे. 50 काय लाख रुपये माझ्या वेळेस लाख घेऊन जावं म्हणणार. पण माघार मी कोणालाच पैसे आतापर्यंत दिलेलं उसना 1000-2000 तर माझ्या जिंदगीत मागितलं नाही. तुम्ही हेट लोक मला बघायला येतो. खेड्यापाडी लोक बघायला येतो ती धना वाघमारे कोण आहे. हां मी ऐकणार. रमेश कदमनं जर सांगितलं ह्या काट्यातनंच वाघमारे जा तर काट्यावर जायचं रागात आहे बघा आपलं बिगर चिपलीचं. पण रमेश कदम या मागणं आम्ही हालत नाही. नमस्कार, मी अमर गायकवाड तुमचं MH मराठी न्यूजमध्ये स्वागत करतोय. आपण पाहिलं गेलं तर MH मराठीमध्ये आपण वेगवेगळ्या राजकारण असेल किंवा लोकसभा असेल या संदर्भात आपण चर्चा वारंवार केल्या. ह्या प्रचार झालं. लोकसभेचा निकाल काय लागेल ह्या गोष्टी जरा बाजूला ठेवत असताना आपण एक गोष्ट किंवा एक कहाणी म्हटलं तर अवघड ठरणार नाही. नेता कार्यकर्ता किंवा नावापासनं जे उपनाव म्हणून जे टोपण नाव गावानं किंवा तालुक्यांना ज्यांना नाव ठेवलं गेले आमदार म्हणून, सामान्य नावापासून जे आमदार किंवा असे नाव ठेवण्यात गेले अशा कार्यकर्त्याची आज एकंदरीत आपल्यासोबत मी कहाणी गोष्ट घेऊन आलो आहे. खऱ्या अर्थानं 2014च्या ह्या राजकारणापासून ह्या 14च्या इलेक्शनाच्या संदर्भात निवडणुकाच्या संदर्भात जो कार्यकर्ता काही सामान्य व्यक्ती ह्या पंढरपूर मोहोळ तालुक्यामध्ये चर्चेत आला. एक सामान्य घरातून कुटुंबातून जन्माला आलेले धनाजी वाघमारे यांची आज मी आपल्यासोबत त्यांची कहाणी गोष्ट आपल्यासमोर घेऊन येतो आहे. खऱ्या अर्थानं 2014पासून त्यांचं राजकीय गोष्ट असेल किंवा त्यांच्या पिढ्यात राजकारणात कोण आले किंवा कार्य नेत्याबरोबर कसं एकनिष्ठ राहायचं, नेत्याशी कसं एकनिष्ठ राहायचं, नेत्याबरोबर आपली आपुलकी असेल, प्रेम असेल, हे सर्व गोष्टी आहेत त्यांच्यापेक्षा आपण जाणून घेणार आहे. राजकारण बघत असताना कुटुंबाकडे दुर्लक्ष झालेले, कुटुंबातील हिकडली राजकारण बघत असताना कुटुंब राजकारण ह्या सर्व गोष्टी आपण कशा पाहिल्या, ह्या सर्व गोष्टींना कसं तोंड दिलं ही अशी गोष्ट आपण आपल्या MH मराठी प्रेक्षकांसाठी आपण घेऊन आलो. नमस्कार धनाजी वाघमारे, आज आपलं MH मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. एकंदरीत आम्हाला सांगा की आपण राजकारणाची पार्श्वभूमी आपल्यासोबत कशी आहे, राजकारणात सुरुवात कशी झाली? राजकारणात माझी सुरुवात कशी झाली की अण्णाभाऊ साठे जयंतीचा मला या समाजानं अध्यक्ष केलता. मग अध्यक्षावर केल्यावर रमेश कदम साहेबाचा 5-25 गाड्याचा तापा माझ्या डायरेक्ट घरी झालं. मग त्यांनी समाजात हुडकलं कोण अध्यक्ष मातंग समाजाचा आहे. त्या टायमाला मी अध्यक्ष होतो. त्रिमुख खलसे म्हणून मुंबईचे ते आपल्या घरी आले. मग म्हणलं आपल्या समाजाचा आमदार उभा राहणार आहे रमेश कदम. रमेश कदम ही नाव मी ऐकून होतं पण रमेश कदमाची माझी त्या आमदार व्हायच्या आधी काही ओळख नव्हती. माझी त्रिमुख खलसेनं डायरेक्ट ओळख करून दिली. मग रमेश कदमाचं मला काम बरं वाटलं. रमेश कदम चांगला माणूस आणि जलद काम करणारा रमेश कदम माणूस म्हणून मला रमेश कदम आवडला. पण रमेश कदमाची काही पाठ सुटली नाही. मी डायरेक्ट रमेश कदमासंग संपर्क केला. तिथनं पुन्हा आम्ही प्रचारला फिरायला लागलो की माझी 5-25 पोरं घेऊन मी त्या ताप्यात फिरायला लागलो. त्या ताप्यातल्या लोकांशीला माझं काम बरं वाटलं. लोकांपाशी गेल्यावर त्या लोकांना माझं बी प्रेम की कळलं ही धना वाघमारे चळेचा माणूस कसा आहे. मी डायरेक्ट राजकारणात म्हणजे काय आधी मी लोक या साला लावतो. रमेश कदम साहेबापाशी मी गेल्यापासून मी सालं बिल पाक बंद करून दिलं. मला राजकारणाला नाद लागला. रमेश कदम मला मी काय सोडलं नाही आता. हां
त्याच्या रमेश कदम हा विषय आपण पाहायला गेला तर रमेश कदमच्या साहेबांच्या सोबतचा संवाद त्याच्या आधीची कशी पार्श्वभूमी होती, त्यांच्या आधी तुमच्या घरातील कोणी ह्या राजकारणामध्ये होतो ती कशी पार्श्वभूमी होती? राजकारणात माझ्या आज्या पंजापासून राजकारणात नव्हतो. राजकारणाचा नाद मला ह्या रमेश कदम साहेबांमुळं लागला आहे. हां मला काय गज मसवाक कळत नाही. हां माझी चौथी शाळा, मी चौथीतनं शाळा सोडली. माझ्या घराची परिस्थिती बेताची असल्यामुळं मला राजकारणाचा नाद लागला की रमेश कदम आलं मला नवीन जन्म आल्याने वाटते. बरं नवीन जन्म रमेश कदम दिसला मला नवीन ताकद आल्याने वाटते. हां काय काय असं म्हणजे आता जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागातला नेता असला किंवा कार्यकर्ता असला, माझं दादांवर प्रेम आहे, माझं साहेबांवर प्रेम आहे, माझं तात्यांवर प्रेम आहे असा कार्यकर्ता म्हणतोय. पण कार्यकर्त्यांना असं नेत्यांच्या विषयी प्रेम कशामुळे जागृत होते किंवा नेतं कसं आहे तर माहीत आहे का? रमेश कदमाला सोडून वखारी तर कोण सुपारी देत नाही. रमेश कदम ही लक्ष्मीपुत्र आहे. हो लक्ष्मीपुत्र आहे. एकदा माणूस जर मनात बसलं का त्याचं सोनं करणार रमेश कदम, या असला रमेश कदम आहे. आमचं रमेश कदम आमचं दैवत आहे. आम्ही रमेश कदमाला सोडू शकत नाही काही जर केलं तर. ही माझा तापा घेऊन रमेश कदमापाशी जाणारच आहे आणि रमेश कदम मोरला आणि आमदार होणारच आहे. तर मोहोळ तालुक्यातला त्यात काही वाद नाही. अहो मागल त्याला पाणी, मागल त्याला बोर, मोटरा, यंत्रणा सगळं नियोजन होतं. ही लोकांशीला बघवलं नाही. ही लोकांशीला बघवलं नाही म्हणजे जवळच्या लोकांशीला बघवलं नाही. ही रमेश कदम लय मोठ्या हुद्यावर जाईल म्हणून ही रमेश कदमाला यांनी अडचण आली लोकांनी सगळ्या. हां ही पाहत असताना तुमच्या चळगावामध्ये तुम्हाला धनाजी वाघमारे म्हणून असं चर्चेत असलेलं नाव, एकंदरीत तालुक्यामध्ये धनाजी वाघमारे हा नाव काढून आमदार म्हणून हे नाव लागलं गेले की खऱ्या अर्थाने आमदार नाव आम्हाला हे आमदार ह्या 2-4 गावात मला रमेश कदमामुळं धन आमदार म्हणून हाक मारते ती लोक. आता आज जवळजवळ 7-8 वर्ष झालं ही गल्लीतली बारकी लेकरं किंवा गावातली आमदार मामा म्हणून मला हाक मारते ती माझं धना वाघमारे नावच बुडून गेलेलं आहे. रमेश कदमामुळं झालेलं आहे माझं नाव. ही कसं आहे, मी थोडी रमेश कदम माझ्या मागं निबार चर्चेत असल्यामुळं माझं ती गावाने सगळे आमदार म्हणूनच मला हाक मारते ती आता सध्या. हां ही रमेश कदमामुळं माझं नाव, टोपण नाव रमेश कदमामुळं पडलेलं आहे माझं. ही सर्व राजकारणात आपण पाहत असताना, एवढं फिरत असताना कुटुंबातील लोकांची कशी होती मानसिकता की आपल्या घरातील एक व्यक्ती असा 24 तास किंवा असं राजकारणाच्या मागं जातोय किंवा आमदारांच्या साहेबांच्या मागं जातोय. कुटुंबाकडे कशी राजकारण, कुटुंब कशी परिस्थिती होती याकडे कसं बघत होता तुम्ही? दोन्ही गोष्टी कशा हँडल करत होता? परिस्थिती माझी नाजूकच आहे आणि बी काय मोठा मी झालेलो नाही. नाव निक माझं मोठं झालं. परिस्थिती ही नाजूकच आहे. मला एक खोली राहायला ही. हां आणि परिस्थिती माझी नाजूकच आहे. नाजूक राहिलेलंच मला लई चांगलं आहे. मी काय लोकांची आशा कधी जिंदगीत केली नाही. मी कष्टावर डिप्रेशन देणारा माणूस आहे. मला तसलं लोकांचा आखरीत 1 रुपया मी खाणारा माणूस नाही. आता जवळजवळ आता तुम्ही लोक बघताय चहा प्यायला असले तर 5-50 माणूस आपल्याकडे गोळा होते. काय तर त्या लोकांशीला आपण दिलं नाही की त्या लोकांनी आपल्याला काही दिलं नाही. फक्त तोंडाची गोडी आहे म्हणून आपल्याविषयी माणूस चिटकते, दुसरं काही विषय नाही. गावात आम्ही येत असताना तुमच्या नावाची जरा माहिती काढली किंवा चर्चा काढली की धनाजी आमदारकड वाघमारे ह्यांच्याकडे जर 1 लाख रुपये जर आले तर त्यांना सहज जर जाऊन तुम्ही म्हटलं जर आम्हाला 50,000 रुपये आमदार द्या तर आमदार साहेब धनाजी वाघमारे मागं पुढे बघणार नाहीत किंवा ते 50,000 रुपये डोळ झाकून तुम्हाला देतील आणि उद्या सकाळच्याला उठून तुम्हाला फोन सुद्धा कॉन्टॅक्ट करणार नाहीत की ते माझे पैसे माघार द्या. असा विश्वास नागरिकांना दिलदार व्यक्तिमत्व कसं? तशी लोक आपण बी सांभाळले ती, तशी लोक सांभाळले ती आणि त्या लोकांनी बी आपल्याला प्रेम लावलेला आहे. 50 काय लाख रुपये माझ्या वेळेस लाख घेऊन जावं म्हणणार पण माघार मी कोणालाच पैसे आतापर्यंत दिलेलं उसना 1,000-2,000 तर माझ्या जिंदगीत मागितलं नाही तुम्ही. हेट अहो 1 किलो मटण आणलं तर एकटा खा वाटत नाही मला. तर हे 10 माणसं असल्याशिवाय मला ती जेवायला मजा येत नाही. हां आता आपण ही सर्व गोष्टीचा विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये इथून पुढला आता प्रवास आपण परत तुमची परिस्थिती असेल किंवा हालाकीची किंवा ह्या सर्व गोष्टींचा जर विचार केला इथून पुढल्या काळामध्ये हे साहेब आमदार किंवा ह्या नावाचा कुठं तुम्हाला फायदा झाला आहे का किंवा तुमच्या नावावर कुठल्या एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काम झाले अशी कुठली एखादा किस्सा किंवा गोष्ट आहे का? रमेश कदम साहेबाचं माझ्यावर खूप प्रेम आहे. रमेश कदम साहेब म्हणजे आमचं दैवत आहे. रमेश कदमाचं काम मी अनेक स्व करणार आहे आणि ती आमचा दैवत आहे. हां त्यात काय वाद राहणार नाही.
रमेश कदम या मागणं आमच्या पिढ्यालाच मी सांगितले, समजा मी जर झटक्यानं मरून बिरून गेलो तर पोराला स्वतः सांगितले की रमेश कदम या मागणं हालू नको. हे राजकारणाचा विषय बाजूला ठेवला, आता घराची परिस्थिती कशी आहे, घरात किती व्यक्ती आहेत, काय या संदर्भात? माझ्या घरात जवळजवळ 7 चुलता आणि 7 चुलत्याचा इस्तार. ही माझ्या मामाचं गाव आहे चळ. पण वडील लगीन झाल्या झाल्या जी हिथं जे आले ती 16वीला नवरी नेती ती का, ती मग आमची आई 16वीला जी आली ती पुन्हा तिकडे गावाकडे गेली नाही, म्हातारच गबाळीकडे घेऊन आलं. ती हिथंही थाईक झाली जवळजवळ आज 70 वर्ष झाली या चळत आहे मी. ही मामाचं गाव आहे चळ माझ्या. माझं गाव तारापूर आहे खरं. तारापूरला मातंग समाज माणूस तिकडे मगरवाडीला नव्हतं म्हणून लोकांनी मराठी या मगरवाडीला आमचं कुटुंब नेले. हां, माझं गाव असताना खुद्द तारापूर आहे. हां, ही मामाचं गाव आहे आमच्या. एकंदरीत आता पाहिलं गेलं तर ज्या वेळेस रमेश कदम यांचा प्रचार तुम्ही करत असताना त्यावेळी अनेक गोष्टी घडल्या, अनेक किस्से घडले. त्यातील एखादा आवडता किस्सा असेल किंवा एखाद्या आम्ही चर्चा करत असताना आमदार धनाजी वाघमारे म्हणणे आमदारांकडे जावा, वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील असे होत. एखादी गोष्ट आम्हाला काय एखादा किस्सा सांगितला तर बरं होईल. एखादा गाडीचा काहीतरी किस्सा आमच्या कानावर आला तर तो गाडीचा किस्सा सांगा. गाडी काय आपल्याला रमेश कदम साहेबांना दिलीच. मी रमेश कदमाकडे जात होतो मोटरसायकलीवर. त्यांना काय तर माझं वाईट वाटलं असेल. कार्यकर्ता म्हणलं वाघमारे तुम्हाला गाडी द्यायची आहे, मग गाडी द्यायची आहे म्हणल्यावर मला वाटलं मोटरसायकल एखादी दिली तर मला बरं होईल. पहिल्यापासून हां, मोटरसायकल माझी इच्छा होती. पण साहेबांना सांगितले की 2 कार्यकर्ते पाठवले, मला गांधी शोरूमलाच पाठवलं डायरेक्ट. काय गाडी दिली पांढरीनं, काय गावच्या गाव बाहेर पडलं होतं गाडीची पूजा करायला. हां, लोक मला बघायला येतो, खेड्यापाडी लोक बघायला येत होती धना वाघमारे कोण आहे. हां, किती सालचा किस्सा आहे? ही 2015 आहे. तुम्ही त्या गाडीच्या साहेबांच्या गाडीच्या पुढे होता, ती टायर पंक्चर झाला असाही काहीतरी किस्सा? ती गाडी आमची पंक्चर झाली, तिरमुख खलशे ती पंढरपूर आली, आम्ही मोहोळला चाललो. मग मी रिमोवरच गेलो सणा त्यांच्याला त्या 4 चाकी गाडीला उरकू दिलं नाही. माझा एक कार्यकर्ता आहे तर दुर्विधन शिखरे म्हणून, 3 मी होतो साहेबाकडे, आम्हाला जायचं होतं, सभा होती. मग आम्ही मोटरसायकल आमच्या गाडीचं टायर 60 दिवशी फुटलं तुंगतमध्ये. आता टायर टाकायला पैसे नव्हतं आम्हाला. आता शिखरे म्हणलं आता तू बस म्हणलं नीट मागं, गाडी लावली 70. सगळी माणसं माझ्याकडे बघायला लागली, टायर सट्टपाट वाजत थांबलो नाही आम्ही. मोहोळला गाठलं, मोहोळमध्ये सभा होती मार्केट यार्डात, ती सभा गाठली आम्ही जाऊन तिथं. हे सर्व पाहिलं. आता इथून पुढल्या काळामध्ये काय भूमिका राहणार आहे? जर उद्याच्या काळात जर विधानसभा आता तोंडावर आलीत, येणाऱ्या काळामध्ये रमेश कदम यांची ह्या मोहोळ तालुक्यातनं काय भूमिका ना रमेश कदम यांची काय भूमिका राहणार आहे? धनाजी वाघमारे उर्फ आमदार म्हणून त्यांचा ह्या येणाऱ्या विधानसभेला कशी टक्केवारी देण्याची मनातून किंवा कार्यकर्त्याकडून प्रयत्न केले जाणार आहे किंवा जनसंपर्क कसा, या सर्व गोष्टी आपण सांगा. रमेश कदम साहेब कळणारालाच कळल्यात. रमेश कदमनं डोंगरातनं जर वाट काढली तर आम्ही त्यांच्या मागं जाणार हो. आम्ही कुणाच्या बापाचं ऐकणार नाही. आमचं दैवतच आहे म्हणल्यावर त्या दैवतच आहे मी ऐकणार. रमेश कदमनं जर सांगितलं ह्या काट्यातनंच वाघमारेचा तर काट्यावर जायचं रागात आहे बघा आपलं बिगर चिपलीचं. पण रमेश कदम या मागणं आम्ही हालत नाही. एवढे वर्ष आपण साहेबाच्या सहवासात होता, साहेबांसोबत वावरत होता, राजकीय समीकरणं पाहिली तर एखाद्या आमदाराच्या सहवासात असलेला काय करता जर आपण पाहिला तर आमदाराकडे फॉर्च्युनर गाडी जरी असली तरी एखाद्या एकनिष्ठ कार्यकर्त्याकडे एखादी 4 व्हीलर गाडी असते किंवा आर्थिक कुटुंबाची परिस्थिती आपण पाहिली तर एखादी आर्थिक परिस्थिती पाहिली तर बंगला, कार, गाडी, कार्यकर्त्याची जवळच्या कार्यकर्त्याची परिस्थिती. तसं धनाच्या आमदारकडे काय आता चालू परिस्थिती आहे? धनाच्या आमदारचं रमेश कदम यांच्याकडून कोणता फायदा झाला आहे, त्यांच्याकडून कामं आली तशी परिस्थिती आहे आणि काय फायदा झाला आहे, किती आता आपली चालूची परिस्थिती कशी आहे? चालूची परिस्थिती आता माझं कुटुंब तर मी काय जगवायला कमी नाही. काय साहेबांकडून फायदा झाला? साहेबाकडनं फायदा भरपूर झालेला आहे. साहेबाचा काय डोक्यावर माझ्या मोठा हात होता साहेबाचा, आणि साहेबामुळं माणसात मी आलो. मला कोण ओळखते हो? मला कोणीही ओळखत नव्हतं. हे रमेश कदम साहेबांमुळे मला लोक ओळखायला लागली. ती माझं नाव गल्लीतच तेवढं होतं, गावात सो नव्हतं. आज 5-6 गावात माझं नाव चालतं येतं. कदम साहेबाचं उपकार आपल्यावर लय येतं. आणि आता काय कदम साहेबाकडनं मला त्या कदम साहेब या रुपये अपेक्षा मी ठेवली नाही.
आपल्याला वस्तू भविष्यात मोठी दिलती. माझं कुटुंब जगायची वस्तू आपल्याला मला काय वाटायला लागलं माहीत आहे का, रमेश कदम मी हाय काही वाटायला लागलं असं मला लोकांनी अडचणीत आणलं. कुठल्या आतापर्यंत 1 रुपयाचं भाडं गाडीला केलं नाही. कोणाचं एखादी आई बहीण जर डिलिव्हरी व्हायला लागली तर त्यांना मी सोलापुरापर्यंत मिरजपर्यंत फुकट नेले. 1 रुपया माझ्या पदरच्या तेलानं नेलेलं आहे. जवळजवळ 2 अटॅकची माणसं मी गाडीत माझ्या आपल्या वाचवली रमेश कदम साहेबाच्या. हां, पण ती येते का आमच्या खाली जय भीमनगरला एक लहान बाळाला अटॅक आलता. मग अटॅक आल्यावर त्याला एक 5 ते 6 मिनिटातच मी पंढरपूरला दवाखान्यात नेलं. बस झालं म्हणजे ती त्याच्या घरची स्वतः म्हणायला लागली आज मुलगा आमचा आमदारसाठी आमदारच्या गाडीमुळे वाचला. बा झालं आमदारचं नाव निघलं मी बा झालं आम्हाला त्याचं समाधान आहे. आपण पाहिलं गेलं तर आता कार्यकर्ता ते उर्फ नाव एकंदरीत ह्या मोहोळ तालुक्याचं ज्यांनी 5 वर्ष नेतृत्व केले असे रमेश कदम असतील, हे खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांवरलं निस्वार्थ प्रेम असेल किंवा कार्यकर्ता कसा असावा हे जिवंत उदाहरण जर म्हटलं गेलं तर पाहिलं गेलं आपण तर धनाजी वाघमारे ह्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला दिसतंय. ह्या सर्व गोष्टी या आपल्या एम.एच. महाटे प्रेक्षकांसाठी आपण दावण्याचा प्रयत्न केला की खऱ्या अर्थाने एखाद्या कार्यकर्त्याची एकनिष्ठ कार्यकर्त्याची गोष्ट आपण दावण्याचा प्रयत्न केला आहे. का नेत्यांकडून मिळालेली संपत्ती आम्हाला नको किंवा नेत्यांकडे मिळालेला पैसा नको किंवा आम्हाला नाव नको, पण नेत्याचं प्रेम, नेत्याचं निस्वार्थ पैशापेक्षा निस्वार्थ स्वभावाला आम्ही मानणारी ही कार्यकर्ते मंडळी आपल्याला दावण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून केला आहे. असंच आपण नेत्यांवरनी आपल्या वरच्या कार्यकर्त्यांवरनी प्रेम करा, अशीच आपली फळे भविष्यामध्ये निर्माण करा असा एम.एच. मराठीचा आपल्याला कायमस्वरूपी सपोर्ट राहील. आज एम.एच. मराठीला आपण मुलाखत दिली त्याबद्दल आपलं आभार आहे. एम.एच. मराठी न्यूज, अमर गायकवाड, पंढरपूर.